म्हणजे लक्झरीने प्रवास करतात बघा. हार नर्मदे हार. हे बघा हे सगळे आमचे महाराष्ट्रीयन लोक आहेत बघा, नाशिकचे. हे आलेत बघा आज परिक्रमा, तर त्यांची म्हणजे गाडीनी परिक्रमा आहे. चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्राची लोक बघून आनंद वाटला बघा. नर्मदे हार. बघा आम्ही म्हणजे निघताना आमचे बघा परिक्रमावासी आहेत बघा. आम्ही निघताना सगळे बरोबर निघालो. आणि आज इथं बघा अंकलेश्वर इथं आज सगळ्यांची आमची भेट झाली. आणि बघा नर्मदे हार. ह्या महाराजांनी बघा, महाराजांनी आम्हाला सांगितलं तुम्ही घाई करू नका, गडबड करू नका, तुम्ही नहीं पहुंच पाएंगे. तो इसका हमने सुना नहीं. हम भागते 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 दिस भागते. ठीक हो जाओगे आप, ठीक हो जाओगे. अब आगे अच्छी यात्रा होगी, मंगलमय यात्रा होगी, ये हम कह रहे हैं. ऐसा आशीर्वाद दिया बघा आता महाराजांनी, आशीर्वाद दिया हमको. अच्छी यात्रा होगी, पर हम भागते भागते हमारे आज मिल गए हम इधर. कितना बघा ऐसा परिक्रमा में बहुत बड़े आदमी बताते थे हमको कि तुम मत भागो, तो हमने सुना नहीं तो नर्मदे ने हमको जागे पे बिठा दिया. साथी को बुलाता है. आपकी भाषा ने आपके लेके डूबा है. हो गया. नर्मदे हार. नर्मदे हार. परिक्रमा जेवण वाढायचं काम चालू आहे बघा. महाराज थोड़ी खरोखर सुंदर असं. ये हमारा रामकुंड तीर्थधाम खालसा अन्य क्षेत्र अंकलेश्वर. ये आज के हमारे परिक्रमावासी भोजन प्रसादी पा रहे हैं. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. मुंडी ऊपर करो. मोबाइल में दिखेंगे तुम यूट्यूब पर. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. मस्त जेवण चाललंय बघा. परिक्रमा भोजन चाललंय बघा. सुंदर असं नियोजन आहे. बरोबर आश्रम धन्यवाद मानले पाहिजे. सुंदर अशी व्यवस्था आहे बाहेर. चालेल. तुमचा व्हिडिओ आम्ही सोडणार एक 10 मिनिट. हां मी नाही आहो. नाही तुमचं सोडणार मी 10 मिनिटात. तयार झाला तुम्हाला सोडतो ना यूट्यूबला. नाही तुमचं घेतलंय मी तुमचं. नर्मदे हार. हे बघा आता आम्ही इथं भोजन प्रसादी घेतली बघा. आता 12:30 वाजलेत. तर आम्ही आता इथून 1 वाजता बघा आता निघणार आहे. आणि मग पुढं जे जिथं आश्रम मिळून तिथं जाऊन थांबणार आहे. आणि जर बघू आता पुढं गेल्यावर मग नियोजन ठरू. पण आता आम्ही 1 वाजता आता इथून आश्रम सोडणार आहे पहा. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा हे आमच्या परिक्रमेचे महाराज भेटले बघा. तर यांनी बघा महाराज आज लंगत होतो. तर आमची पहिली भेट झाली, पण ते त्याच्यानंतर आमची भेटच नाही झाली. आज भेट झाली इथं. तर माझ्या पायाचा गुडघा बघा ही वाटी सरकली होती. हे बघा याची वाटी सरकली होती बघा. तर त्यांनी ते चोळून खटकून वाजून त्यांना माहिती आहे बरोबर. त्यांनी ते बघा बरोबर चोळून माझा गुडघ्याची वाटी बसवली बघा त्यांनी. तर म्हणले आता तुम्हाला डॉक्टरसुद्धा असं काम करणार नाही, असं त्यांनी काम केले बघा. मी 2-4 हजार रुपये त्या गोळ्याला औषधाला घालवले, पण काही फरक नाही, काही फरकच नाही. तर या अभी में आराम लग गया मेरे को. अभी आराम लग गया थोड़ा. ये सुखैन वेद है, लंका से लाए हैं भैया. श्रीलंका से लाए. अरे वाह, ऐसे आदमी मांगते
ऐसे आदमी से भी लोग हट जाते हैं। नाही बरोबर आहे. नर्मदे माईची कृपा झाली बघा. आणि आम्ही आता निघालोच बघा. आता मी सगळं उरकून आम्ही एका बॅगा भरून निघालोय. पण ते नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. चला आता ठीक झाले. परत आम्ही भेटणारच आहेत. अरे नहीं नहीं दर्द रहता है इसका, बिल्कुल अब ठीक हो जाएगा। इसका दर्द रहता है। मेरा हाथ बिल्कुल से बैठ रहा है, ये भी परेशान हो गए। हां नाही नाही लय अवघड प्रश्न आहे. बरं झाले नर्मदे हार चांगलं कृपा केली. नर्मदेनी चांगली कृपा केली. आणि बस बाहेर माणूस नाही इधर मिलता नहीं. माणूस नहीं मिलता इधर. ये अपना एक परिक्रमा है इसलिए अब मिल गया इधर. इनकी दुआ महाराज जी की ये महाराज जी की दुआ है. महाराज जी की दुआ है. नर्मदे हार महाराज जी की दुआ है. सुखैन बेद हम साथ में लेके चलते भैया, लंका से लेके आए। लंका से लेके आए. चलो नर्मदे हार. आम्ही परिक्रमेला सुरुवात केली पहा आता. आणि आता निघालो आता परत. आता कुठपर्यंत जाईन तिथपर्यंत जाणार आम्ही आता. हे बघा असं असं मार्ग आहे. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. बघा परिक्रमा मार्ग बघा इथं बोर्ड लावलेला आहे. ते ह्या बाजूला जायचे पहा. हे बघा हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे बघा. आता इथून विमलेश्वर जवळच राहिले. आम्ही आज संध्याकाळपर्यंत विमलेश्वरला जाऊ बहुतेक. पण बघू आता काय होतं आहे ते. विमलेश्वर तो जायचे कारण लईच पायी दुखायला लागला आहे. आता रनिंग पण भरपूर झालं आहे. पण आता काय जायला तर पाहिजे. हां हे इकडं खाली सुरतला जाते आणि इकडे जाते. पण हा आमचा परिक्रमा मार्ग आहे. हे पहा हे परिक्रमा पथ. हे परिक्रमा पथ हे बघा. आता इथून हनुमान टेकडी जवळच आहे. पण आता हनुमान टेकडीपर्यंत जायला आता पाहिजे. परंतु आता गरम झालेले बघू एखादी काहीतरी हनुमान टेकडी. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. टायमिंग काय झाला काय माहिती आहे. 3 वाजून गेले असतील. हो हे बघा हे हनुमान टेकडी. तर इथं हनुमानचं बरंच महत्त्व आहे. पण ते काय मला सांगता येत नाही बघा. आणि श्रीराम हे बघा इथं आहे बघा. इथं आता आलो आहे मी. आणि आता आतमध्ये जाऊन माहिती घेतो. हे म्हणजे शेवटचा स्टॉप आहे म्हणजे आश्रमाचा. आणि नंतर पुढं विमलेश्वर आहे. विमलेश्वर गेल्यानंतर मग दक्षिण भागाचं आपलं दक्षिण भागाची परिक्रमाचा संपत्ती. आणि उत्तर भाग नंतर समुद्र पार्क उत्तर भाग चालू होते. तर बघू आता महाराज काय म्हणतात. इथं थांबायचं का पुढं जायचे. नर्मदे हार. हे पाय हनुमान टेकडी. इथं आम्ही आलो आहे बघा आता. आणि सुंदर असं इथं बघा मंदिर आहे. आणि इथं गाड्या लावायला म्हणजे जे टुरिस्टवाले त्यांना जिथे व्यवस्था आहे बघा गाड्या बिड्या लावायची. हे अशा पद्धतीचं आहे बघा. इथं हे श्री शनी महाराजांचं मंदिर आहे इथं. आणि हे हनुमंतेश्वरायांचं इथं वर मंदिर आहे पहा. सुंदर असं मंदिर आहे. आणि इकडं जे परिक्रमावासी आहेत त्यांच्यासाठी बघा इकडे हे पाठीमागं निवारा म्हणजे आसन लावण्याची जागा आहे पाठीमागं. असं उत्कृष्ट असं बघा हे
शनिदेव महाराज मंदिर. आणि इथं बघा इथे एक मंदिर आहे. आता ते गुजरातमध्ये नाव आहे त्यामुळे ते काय वाचता येत नाही. इथं सुंदर अशी कोटी आहे बघा. इथं जे महाराज बसलेच तिथं. इथून काय आता 3 किलोमीटर राहिलेले आहे पहा. तर आम्ही हळूहळू संध्याकाळपर्यंत बहुतेक विमलेश्वरला मुक्कामी जाऊ. कारण तिथं जाणं महत्त्वाचं म्हणजे काय, बोटीला नंबर लावणं. मग बोटीला नंबर लावला म्हणजे समजा 2 दिवसात इथं मुक्काम करावा लागेल. तर त्याकरता आम्ही आता परत परिक्रमेला सुरुवात केली बघा. आणि 6 वाजेपर्यंत आरामशीर जाऊ तिथं. नाही जर समजा जायचं मध्ये आधी कुठं थांबू, पण नाही शक्यतो जाऊ. पाय पण माझा दुखतोय. पण ठीक आहे चला, सावकाश सावकाश जाऊ. कारण समुद्र पार करणं महत्त्वाचं काम आहे पहिलं. हे असं आहे बघा. आता समुद्र पार करणं महत्त्वाचं आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व लोकांपर्यंत पाठवा. नर्मदा परिक्रमा, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. पहा हे नर्मदा परिक्रमा पथ विमलेश्वर. आता इथून थोडं जवळ आले बघा. आता पण आता हा मार्ग आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा आज आत्ता इथं आम्ही बघा विमलेश्वर इथं आता पोचलो पहा. आणि आज परिक्रमेचा 24वा दिवस. तर बघा आज परिक्रमा सुंदर झाली बघा. आणि इथं आज शेवटचा मुक्काम विमलेश्वर. आणि उद्या आम्ही म्हणजे आता नंबर लावायचा आहे बघा आता बोटीसाठी. जर बोटीला नंबर लागला तर आम्ही रातोरात समुद्र पार करून उद्या दक्षिण तटावर जाण्याची शक्यता आहे. पण आता बोटीला नंबर लागण्यावर आहे बघा. तर खूप आनंद होतो आहे. आज दक्षिण तटाचा प्रवास संपतो आहे आणि उद्या आम्ही उत्तर तटासाठी आगमन करतो आहे पहा. तर खरोखर नर्मदेमयाने आमची एक तटाची इच्छा पूर्ण केली. आता दुसऱ्या तटाचं आता नियोजन चालू झालं आहे पहा. तर खरोखर म्हणजे आता माझं जरी तब्येत जरी थोडी पायाची जरा हे असली तरी नर्मदाबाई प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य करते आणि मला कसली अडचण येऊन देत नाही पहा. तर हे खरोखर नर्मदाबाईचे उपकार आहे. आणि आज फार आनंद होतो आहे की आज आम्ही समुद्र तटापाशी आलो पहा. तर आता दाखवतो तुम्हाला मी. आता ते आमचे आता एजंट येतील आता ते चौकशी नाव नोंदणीसाठी. तर किती लोकांची झाली, काय कधी नंबर लागतो काय ते आता समजेल. रामकृष्ण हरी. धन्यवाद. गुरुदेव दत्त. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे